पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला कारखाना विकला असा आरोप शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केलाय। कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता पंकजा मुंडेंनी कारखाना विकला असं करपेंनी म्हटलंय। पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांसह सभासदांना अंधारात ठेवून वैद्यनाथ कारखान्याची विक्री केल्याचा आरोप शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केलाय। गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता विकल्याचा दावा करपेंनी केला आहे। शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि बँकांचे थकीत पैसे दिवाळीपर्यंत द्यावेत, अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल करणार असा इशाराही कुलदीप करपे यांनी दिलाय। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सरकारच्या नियमांना पायदळी तोडून कारखाने विकायला लागले, सहकाराचं या ठिकाणी वाटोळा करायला लागले। त्या गैरव्यवहाराची चौकशी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा। पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या संचालक मंडळानं ओंकार ग्रुपच्या संचालकासोबत संगनमत करून या इतर लोकांची देणी द्यायचीच नाहीत असा जाणीवपूर्वक हट्ट धरून हा कारखाना विकलाय। येणाऱ्या दिवाळीपर्यंत यांचे थकीत पैसे नाही दिले गेले, यांच्या उसगाळपाची सोय नाही केली गेली तर हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध पिटिशन करू। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आणखी कोणत्या मागण्या केल्या आहेत तेही पहा। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रत्येकी 10,000 रुपये अनामत ठेवी एकूण 1 कोटी रुपये व्याजासह परत द्यावेत। 7,500 संस्थापक सभासद ऊस उत्पादकांचे भाग भांडवल प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे 7,50,00,000 रुपये व्याजासह परत द्यावेत। कारखान्यामधल्या कामगारांचे थकीत पगार, सेवानिवृत्ती वेतन, इतर लाभांश भत्ते तात्काळ द्यावेत। मागील 10 वर्षात थकीत असलेली FRPची रक्कम 15% विलंब व्याजासह देण्यात यावी। यावर्षी वैद्यनाथ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळप कुठे करायचे या प्रश्नाचं उत्तर देखील द्यावं।